साताऱ्याच्या फलटणमध्ये काल आयकर विभागाकडून संजीव राजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झालेली आहे। रात्री उशिरा 12 वाजण्याच्या दरम्यान आयकर विभागाचे कर्मचारी संजीव राजे यांच्या बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत। संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। काळजीचं काही कारण नाही, लोक पॅनिक झाले, परंतु क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात, बरोबर, ठीक आहे, म्हणजे काही बोलण्यासारखंच नाही। लोकांनी आश्वस्त राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तर बरं होईल। तर यांनी चौकशी करून घ्यावी, संपूर्ण चौकशी करावी, काही चौकशी करावी। प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला। जुनी घरं ही महाराष्ट्रातली अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही। आता जेव्हा कधी ईडीची तर पडलेलीच नाही, आयकर विभागाची रेड झाली असं मला समजतं। मी बाहेरच आहे, मला कल्पना नाही, पण जेव्हा कधी असं घडतं तेव्हा राजकीय आहेच असं सांगितलं जातं। ईडीला किंवा आयकर विभागाला काही शंका असतील, त्यांच्या निदर्शनास काय आला असेल तर त्या संदर्भात त्यांनी रेड केली असेल आणि ते सत्य समोर येईल। चौकशांती जेव्हा जेव्हा चौकशी झाली तेव्हा सत्य समोर आलेलं आहे आणि मग असं कुणावर रेड पडली की सांगायचं की राजकीय रेड आहे आणि राजकारणामुळे रेड पडलेली आहे। आणि जेव्हा जेव्हा कधी सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्यावर पडते तेव्हा मात्र कायद्यानं पडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।